हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर रोज रोज तीच तीच भाजी चपाती वगैरे खाऊन जरा आला होता कंटाळा, तर बोलला आज थोडंसं असं स्नॅक्समध्ये काहीतरी बनवावं. आणि फार भूक पण नव्हती, म्हणून मग मी हे सँडविच बनवले. तर ऑमलेट सँडविच बनवलेलं आहे. तर त्यासाठी ही पिवळी, हिरवी आणि लाल सिमला मिरची, त्यानंतर काकडी, हा आईसबर्ग कोबी आहे, त्यानंतर एक लिंबू, कांदा आणि टोमॅटो. तर ह्या सगळ्या भाज्या घरामध्ये होत्या. तुमच्याकडे जर यापैकी काही भाज्या नसतील तर स्किप केल्या तरीही चालतील. तर त्या भाज्या मी बऱ्यापैकी सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे मायोनीज मी घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप, तर दोन्हीही आपल्याला अर्धा अर्ध घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा आईसबर्गचा कोबी जो आहे तर तो मी बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि तो टोमॅटो केचप आणि मायोनीजसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता ते आपला मिक्स करून झालेला आहे, तर तो ठेवणार आहे बाजूला. त्यानंतर आपण ऑमलेटची तयारी करूयात. तर त्यासाठी मी 6 अंडी घेतलेले आहेत. तर एका पातेल्यामध्ये मी ते अंडी सगळी अशी फोडून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालूयात भाज्या. तर पिवळी, हिरवी आणि लाल सिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, तर या भाज्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही कांदा टोमॅटो फक्त टाकून बनवलं किंवा अगदी प्लेन ऑमलेट बनवलं तरीही चालेल. तर त्यानंतर घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि हा कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही जो कोणता मसाला खात असाल तो घालू शकता किंवा मिरची पावडर घालू शकता. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ आणि मसाला जो आहे तो सगळ्या त्या बॅटरमध्ये मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यावर घातलेलं आहे तेल. तर 1 चमचा तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर काय तुम्ही जे खात असाल ते यूज केलं तरीही चालेल. तर आता हे तेल थोडंसं या पॅनवर पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण हे ऑमलेट घालून घेणार आहोत. तर मी चमच्याच्या साहाय्यानं हे बॅटर घातलं आहे, कारण होतं काय की जेव्हा आपण अशा भाज्या घातलेल्या असतात अंड्यामध्ये त्या टाईमला ते ओतत असताना ना वरचं म्हणजे ऑमलेटसाठीचं जे अंडं आहे फोडलेलं ते ओतलं जातं, पण भाज्या सगळ्या तळात राहतात आणि मग नंतर शेवटी नुसत्या भाज्या राहतात. तर म्हणून मी चमच्याच्या साहाय्यानं पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे ऑमलेट. त्यानंतर एक साईड चांगली परतली गेली की नंतर भाजली गेली की नंतर मी ते पलटी करून दोन्ही बाजूनं छान खरपूस असं ऑमलेट भाजून घेतलं आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते. खूप छान असं हे ऑमलेट आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर ते मी कट करून घेणार आहे. तर त्याचे मी 4 पीस करणार आहे. तर तुम्ही छोटे छोटे पीस केले तरीही चालतील. तसे तर मी फार जास्त बारीक पीस केलेले नाहीत, कारण ऑमलेट झालं होतं बऱ्यापैकी. 2 ऑमलेट चांगले असे मोठे झालेले आहेत. तर त्यामुळे मी भरपूर ऑमलेट वापरणार आहे आपल्या सँडविचमध्ये. तर मी बघू शकता अशा प्रकारे फक्त 4 पीस केलेले आहेत. त्यानंतर आता घेऊयात ब्रेड. तर हा मी साधा व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड वगैरे यूज केला तरीही चालेल. आणि आता त्यानंतर मी या ब्रेडला हे आपण जे मायोनीज आणि केचप होतं की त्यामध्ये आपण आईसबर्ग घातलेलं होतं, तर ते वालं लावून घेऊयात. तर दोन्ही ब्रेडला लावून घेतलं. त्यानंतर एक एक पीस असा आपण ऑमलेटचा ठेवून घेणार आहोत. तर मी फोल्ड करून ठेवले म्हणजे ते बरोबर त्या ऑमलेटमध्ये बसेल. आणि आता ऑमलेट ठेवून घेतल्यानंतर घालूयात भाज्या. तर टोमॅटो, कांदा आणि काकडी हे बारीक असं चिरून घेतलेलं आहे गोल स्लाईसमध्ये आणि ते आता आपण या ऑमलेटवर ठेवून घेणार आहोत. तर तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील अशा सगळ्या भाज्या वापरल्या तरी चालतील. गाजर घेऊ शकता, बटाट्याची स्लाईस किंवा बटाट्याची भाजी घालू शकता. पण ऑमलेटमुळं ना बाकी काही फार अशा भाज्या घालाव्या लागतच नाहीत. मी कधीतरी असं की जास्त काही जेवण वगैरे बनवायचं नसेल किंवा थोडक्यात असं काय आणि थोडंसं चटपटीतही असं म्हणून ना मी हे ऑमलेट सँडविच नेहमी बनवत असते. तर आता परत एकदा मी तो पॅन गरम करत ठेवला आहे, त्यावर बटर लावलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हे सँडविच ठेवून दोन्ही बाजूने छान असे खरपूस शेकून घ्यायचे आहेत. तर मी अगदी जास्त पण भाजून घेणार नाही, कारण ते जरा मग जास्त कडक होतात आणि मग ते ब्रेड खात असताना आपल्याला वर टाळ्याला थोडंसं लागलं जातं. म्हणून मी थोडेसे सॉफ्टच ठेवणार आहे ब्रेड. तर आता बघू शकता अगदी थोडासा त्या ब्रेडवर कलर आला की मी पलटी करून दुसऱ्या साईडने अगदी थोडंसं त्या बटरवर हे सँडविच शेकून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता हे आपले सँडविच रेडी झालेले आहेत. तर ते मी
एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि अगदी हे असेही खायला छान लागतात, पण मी टोमॅटो केचपसोबत हे खायला घेतलेले आहेत. तर काकडे आणि टोमॅटो सोबत घेतलेला आहे एक्स्ट्रा. तर हे अगदी झटपट म्हणजे 10 मिनटात तयार होणारे आणि खूप टेस्टी असे ऑमलेट सँडविच रेडी झालेले आहेत. तर मी बनवलेले हे ऑमलेट सँडविच याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.